नमस्कार, मी अभय टिळक. माझ्याबरोबर आदरणीय डॉक्टर स्वातीताई मुळे आणि राजू महाराज ढोरे असे उपस्थित आहेत. आम्ही सगळे वारकरी सांप्रदायिक आहोत. ज्या संतभूमीमध्ये आपला वास्तव्य आहे, देहू आळंदी आणि हा संपूर्ण परिसर, या परिसराला अधिकृतपणे शासनाने संतभूमी म्हणून जाहीर करावं, तशा प्रकारची मान्यता द्यावी. आणि आमच्या डोळ्यासमोर जे प्रारूप आहे ते उत्तरांचलचं आहे. उत्तरांचलला जसं देवभूमी म्हणून जाहीर अधिकृतपणे केलेलं आहे, त्यांना काही निकष तिथे निर्माण केलेले आहेत, तशाच तऱ्हेची मार्गदर्शक तत्व अवलंबून महाराष्ट्र शासनाने देखील या संपूर्ण जो 16 किलोमीटरचा परिसर आहे, त्याची पंचक्रोशी आहे, त्या पंचक्रोशीला संतभूमी असं अधिकृतपणे जाहीर करावं, तसा दर्जा त्यांना बहाल करावा. एक कल्पना अशी आहे की प्रत्येक इथला ती व्यक्ती आहे जी येथे येईल, इथले नागरिक असतील किंवा येणार जाणारे यात्रेकरू असतील, आपण संतभूमीमध्ये आलेलो आहोत, याचा कुठेतरी आपल्या मनावरती एक अंकुश राहावा. जसं तुका म्हणतात, नित्य नवा दिस जागृतीचा, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, तशा एक आंतरिक नैतिक अंकुश सतत आपल्या मनामध्ये जागता राहावा, एवढी व्यापक आणि सामान्य किंवा महत्त्वाची भूमिका या मागणीमागे आहे. कारण शेवटी मानवी जीवन हे निरामय बनावं, हा वारकरी खरा मूलभूत विचार आहे. त्याचं जागरण सतत मनामध्ये जागृत राहावं, यासाठी संतभूमी म्हणून ही भूमी घोषित व्हावी, एवढी आमची फक्त मुख्य मागणी आहे.